7 सामने 5 पराभव 5 वेळा चॅम्पियन असलेली मुंबई इंडियन्स अशी काय खेळत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मुंबई इंडियन्सच्या 5 सर्वात मोठ्या चुका. तर चूक नंबर 1, मुंबई इंडियन्सची टॉप ऑर्डर पूर्ण फेल आहे. सुरुवातीला सतत विकेट जात आहेत. रोहित शर्मा इंजर्ड झालेला आहे. पॉवर प्लेमध्येच खूप प्रेशर येत आहे. टीम कधी स्ट्रॉंग स्टार्ट देत नाही. एक आउट होतो तर एक खेळतो. चूक नंबर 2 म्हणजे मिडल ऑर्डर. टॉप ऑर्डर फेल झाला की सूर्यकुमार यादववर प्रेशर येतो आणि सूर्यकुमार यादव यावर्षी शानदार फॉर्ममध्ये देखील नाही. तिलक वर्मा मागच्या मॅचमध्ये फॉर्ममध्ये आला होता, परंतु चेन्नईविरुद्ध त्याने खूप संत खेळी केली, तर फिनिशरला वेळ मिळत नाही. चूक नंबर 3 म्हणजे बॉलिंग इनकन्सिस्टन्सी. पहिल्या 3 मॅचेसमध्ये जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळालेली नव्हती, परंतु जसप्रीत बुमराह चांगलं टाकतो, पण बाकी बॉलर्स खूप रन्स देतात. काल हार्दिक पांड्याने 2 ओव्हर्समध्ये 40 रन्स दिल्या. डेथ ओव्हरमध्ये 15-20 रन्स पर ओव्हर जातात. ऑपोनंटची टीम इझिली 190 क्रॉस करते. चूक नंबर 4 म्हणजे कॅप्टन्सी डिसिजन्स. हार्दिक पांड्यावर प्रेशर आहे. बॉलिंग चेंजेस, फील्ड प्लेसमेंट, काही डिसिजन्स उलटे पडतात. तर चूक नंबर 5 म्हणजे टीम कॉम्बिनेशन. परफेक्ट प्लेइंग 11 फिक्स नाही. बॅटिंग डेप्थ विरुद्ध बॉलिंग बॅलन्स, कन्फ्युजन दिसतो. कन्सिस्टन्सी नाही. तर मुंबई इंडियन्सच्या या 5 मोठ्या चुका, टॉप ऑर्डर फेल, मिडल ऑर्डर प्रेशर, बॉलिंग वीक, कॅप्टन इश्यू, टीम बॅलन्स, हे फिक्स झालं तर कमबॅक शक्य आहे. तुमच्यामध्ये सर्वात मोठी चूक कोणती, कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि MI कमबॅक करणार का? मुंबईचे फॅन असाल तर नक्कीच सपोर्ट दाखवा आणि कमेंट नक्कीच करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.